5 षटकांमध्ये 82 धावा, 83 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान. 5 षटकांमध्ये 83 धावसंख्या आता बनवाव्या लागतील. करणची बॅटिंग देखील ही हायलाइट बनू शकते ज्या पद्धतीनं तो खेळला. चला, स्पर्धेमधील 8वं अर्धशतक पाहायला मिळालं प्रेक्षकांना. 8 अर्धशतकीय खेळी आपण पाहिल्या. पहिल्या दिवसामध्ये अमित नाईक, निमिष मोहिते, त्याच्यानंतर अभिजित ठाकूर छोट्या, त्याच्यानंतर आली पिट्टूच्या बॅट मधून एक अर्धशतकी खेळली. पिट्टूच्या बॅट मधून 2 अर्धशतकी खेळल्या. त्याच्यानंतर मोन्या अक्षय एक अर्धशतकी खेळली. परेश ठाकूर त्याच्या बॅट मधून देखील एक अर्धशतक. आज करण मडवी. चला, ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पीटीसी वरती करणच्या बॅटिंगचे हायलाइट पाहू शकता, जे करणनं षटकार लगावलेत. जे प्रेक्षक केडी आता जॉईंट झाले असतील ते युट्यूब वरती करणच्या बॅटिंगचा आनंद घेऊ शकतात. प्रत्येक षटकार चौकार करणचा हायलाइट दाखवत असताना ही पीटीसीची क्वालिटी आहे. वेगवेगळे परिवर्तन, वेगवेगळ्या गोष्टी ते नेहमीच मार्केटमध्ये आणत असतात. आणि आज हायलाइट्स हा देखील एक चर्चेचा भाग राहील. पीटीसीच्या माध्यमातून प्रेक्षक देखील मॅचचा आनंद घेत असताना युट्यूब वरती करणचे हायलाइट पाहतात प्रेक्षक, जे करणने षटकार लगावलेत. वेल प्लेड करण. या खेळीसाठी जरूर प्रेक्षकांनी टाळ्या दिल्या. आणि उरणचा सर्वाधिक मालिकावीर जिंकणारा खेळाडू का ओळखला जातो याचं उदाहरण दिलं करणनं. टोटल 6 बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती, बरेचसे टॉवर फॅन, फ्रीज, सायकल या गोष्टी बऱ्याचशा करणच्या खात्यामध्ये राहिल्यात. अगदी घरामध्ये करणच्या गेला तरी देखील तुम्हाला ट्रॉफ्यांचं जणू काही दुकान खोलले की काय, अशा एवढ्या ट्रॉफ्या करणच्या आपण पाहतोय. तो आता 83चा पाठलाग.